मित्रांनो आणि माता भगिनींनो, राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना मासिक 1500 रुपये दिले जाणार आहेत। तर याकरिता दिनांक 1 जुलै 2024 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज भरता येतील। तर कालपर्यंत राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 15 लाखापेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी राज्य सरकारकडे प्राप्त झालेले आहेत। तर अजूनही बरेच लाभार्थी हे अर्ज करण्यापासून वंचित आहेत। तर त्यामागचं मुख्य कारण म्हणजे जे नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन आहे, या ॲप्लिकेशनच्या मदतीने या ठिकाणी अर्ज करता येत आहे, परंतु अर्ज करताना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। कधी ॲप्लिकेशन चालत नाही आहे, लाईव्ह फोटो कॅप्चर करताना प्रॉब्लेम येत आहे किंवा डॉक्युमेंट्स अपलोड करताना प्रॉब्लेम येत आहे, आणि समजा नजर चुकीने एखादी चूक झाली तर एडिट करण्याचा ऑप्शन सुद्धा यामध्ये नाही आहे। त्यामुळेच जर तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरले नसतील तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, फॉर्म भरायची घाई करू नका, कारण काल विधानसभेमध्ये माननीय महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या आठवड्याभरात 8 दिवसात या योजनेचे फॉर्म भरण्याकरिता एक नवीन पोर्टल या ठिकाणी सुरू करण्यात येईल। ते विकसित करण्याचे काम सुरू आहे आणि सोबतच जे ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंतही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरण्याची घाई करू नका, अजूनही बराच वेळ शिल्लक आहे। कारण आता नवीन पोर्टल लॉन्च झाल्यावर त्या ठिकाणी नक्कीच त्यामध्ये तुम्हाला फॉर्म अतिशय सोप्या रीतीने या ठिकाणी भरता येणार आहे। आणि सोबतच जर तुम्ही आता घाई करसाल तर काय होईल की अर्जात चूक होण्याची सुद्धा शक्यता आहे, आणि बऱ्याच ठिकाणी विविध ऑनलाईन मध्ये जे काम करणारे आहेत ते या ठिकाणी महिलांची आर्थिक लुबाडणूक करत असल्याचे या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे पोर्टल जे विकसित करण्याचे काम सुरू आहे ते पोर्टल विकसित होऊ द्या। पोर्टल सुरू झाले की अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। त्यामुळे फॉर्म भरण्याची कोणतीही घाई करू नका, कारण जर फॉर्म चुकला तर तो एडिट करण्याचा कोणताही ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध नाही। तर मित्रांनो, या संदर्भात विधानसभेमध्ये महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।